क्लायमेट खूप जबरदस्त आहे. म्हणजे पाऊस आता येताना वाटत पूर्ण पाऊस मिळालेला. तर आपण इथे मागे बाईक पार्क केलेली आहे आणि आता आपण जाणार आहोत पुढे नसत्याच्या या टोकापर्यंत आणि बघूया ते जाऊन काय हुकअप होतं आहे. ॲक्च्युली आपण बेटसाठी आज आणलेलं आहे कोंबडीच्या आतड्या, कारण सध्या मार्केटमध्ये दुसरं काहीच बेट नाही आणि प्लॅन होता बोट पकडायचा पण ते शक्य नाही झालं. आत्ता दुपार झालेली आहे पण क्लायमेट मस्त आहे आणि ही टाईड पण चांगली आहे कारण करंट खूप कमी आहे नसत्याच्या भागात. बघूया. आता ह्या वातावरणासाठी ना बराच टाईम थांबलेलो होतो. ते आता हा जो व्हिडिओ बघतायत ना तुम्ही, हा ऑलरेडी मान्सूनच्या सीझनमध्ये शूट केलेला आहे. ह्याच्यानंतर येणारे काही व्हिडिओ आहेत 2, ज्याच्यात आपण आलेलो पावसासाठी. पण दोन्ही व्हिडिओजमध्ये असं झालं पाऊस शेवटी लागला, पण पूर्ण स्टार्टिंगचा जो वेळ होता तो आपण अक्षरशः जळलेलो होतो. तर आता पाणी हे हळूहळू वर येतं आहे. पण पुढे जायचं रिझन म्हणजे एवढंच आहे की आपल्याला पुढे तिथून वाट आहे अजून पण चढायला आणि मागे रिटर्न करायला. तर आपण त्या नसत्याच्या टोकावरनं कास्ट करणार आहोत आतमध्ये किनाऱ्या सँडमध्ये. आणि त्यासोबतच जर असं वाटलं की इथे नाही काय होतं आहे तर मग परत मागे जिथून आपण आलो त्या रॉक्सच्या एरियामध्ये पुन्हा जाणार आहोत. क्रेझी हा व्ह्यू खूप क्रेझी आहे. तुम्ही बघाल मागे पूर्ण ग्रीनरी आहे इथे आणि मस्त वाटतं. लाटा आणि करंट खूप होता मध्यंतरी, तर त्यामुळे स्ट्रक्चर बऱ्यापैकी चेंज झालेलं दिसते आपल्याला इथे. जर तुम्ही किनाऱ्याचा भाग बघाल ना तो वर खाली पूर्ण झाला आहे. याचा अर्थ मोठ्या लाटा मोडत होत्या इथे. आपण मोस्टली ह्या ब्रेक जिथे होत आहे ना तिथेच आपण कास्ट करायचा प्रयत्न करणार आहोत. कारण पाऊस जर जोरात आला तर हे हा जो व्हाळ दिसतोय समोर त्याच्यातनं आपण चालतोय, ह्याचा फोर्स अजून पण वाढू शकतो. तर या गोष्टीवर आज आपल्याला लक्ष ठेवायचं आहे की कुठल्याही प्रकारचं जर टाईड शिफ्टिंग वाटते किंवा पाऊस वाढतो तर आपल्याला परत तिथून आपण आलो त्या रॉक्सपर्यंत जायचं आहे. तर स्टे ट्यून्ड राहा. तर आता आपण सेटअप जोडूया, कास्ट करूया आणि मग वेटिंग टाईम बिगिन्स. तर आता आपण इथे सेटअप जो आहे तो जोडून घेऊया आपला. सो आता आपण रेडी आहोत इथे कास्ट करायला आणि बघूया. हे पहिले तर इथे राहिलं पाहिजे समोर, पाणी बऱ्यापैकी डीप आहे आज. बघूया. ओके, होपफुली आहे तिथेच आहे लुअर. ओके, बेट तिथे सेट झालेलं आहे. आता आपण मागे जाऊन इथे माउंट करून घेऊया. एकदा रिट्रीव्ह केलं चेक करायला बेट आपला आहे का. बेट अजून इंटॅक्ट आहे. आपण थोडं पुढे अजून कास्ट करणार आहोत ह्या दिशेला. आता समोर होतो आणि थोडं आतमध्ये कास्ट करायचा प्रयत्न करूया. माइट बी फ्लोवर होतो स्ट्रेट येईल. आता पहिला काही काळ गेलेला आहे इथे आणि आपण कास्ट करून थांबलेलो आहोत. ही आता ॲक्च्युली जी होते ती हाय टू लो टाईड आहे आणि असं वाटतं की काय नाही काय स्ट्राईक आपल्या एरियामध्ये होईल. आपण समोर तिथे कास्ट केलेली आहे आणि जबरदस्त वाटतं की दुपारची वेळ असं वाटतं संध्याकाळ झालेली आहे. त्याचा टाईम आहे.
समोर बघितली मोठी मलेट होती, मोठी मलेट होती, क्रेझी. सो बेटला अजून कोणी घेऊन बेटला अजून पण कोणी तोड नाही लावलेलं आहे. थोडं कास्ट करूया, नाही तर मग चेंज करूया. आपण आता ह्या साईडला कास्ट पण बघूया. जसं ती बाजू झाली, समोर झाली, आता बाहेर जाणाऱ्या पाण्यात कास्ट करू जिथे लाट मोडत आहे. लेट्स सी. थोडीशी टाईट करून घेऊया इथून. ओके, ऑलमोस्ट टाईट आहे. आणि सो जो काय रिस्पॉन्स येणार आहे स्ट्राईकच्या वेळेला तो इन्स्टंट. आणि समोर पूर्ण पाऊस भरलेला आहे. कोणत्याही क्षणी इथून पाऊस सुरू होऊ शकतो आता यायला. आय थिंक झालेलं आहे ऑलरेडी. तर आपण काय केलं आहे, जे काही कॅमेराचे बॅटरीज वगैरे आहेत ते पिशवीत टाकून एखादे आत ठेवलेले आहेत. आणि ते जवळ आडोसा काहीच नाही, जिथे तुम्ही ठेवू शकतात सेफ आणि सुकं. तर पिशवी कॅरी करा अशा वेळेला जर तुम्ही जात असाल, खास करून इलेक्ट्रॉनिक आयटमसाठी. आणि हो गया. आता तिथे नसत्याकडचा जो करंट आहे तो तुम्हाला टॉपवर टिपवर दिसत असणार. भरपूर प्रेशर आहे त्या साईडला पाण्याला. जसं इथे आपण कास्ट केलं एवढं नव्हतं, पण बाहेर जे जात आहे पाणी ते खूप फास्ट जाते. जा जस्ट बसून हा जो एक्सपिरियन्स आहे तो घेण्याचा. आता आपण वाट बघतोय की कधी पाऊस येईल. झालं असं होतं ना की लास्ट टाईम जेव्हा आपण होतो त्यावेळेला आपण सिरीज अशीच होती की पावसाचा पहिला अनुभव कसा येतो फिशिंगसाठी. आणि झालं असं दोन्ही वेळेला जेव्हा आम्ही आलेलो ना तेव्हा पाऊस अजिबात पडला नाही. शेवटी पडला, पण पूर्ण तापून दुपारची वेळ हालत खराब झाली. तर आज वातावरण खूप क्रेझी आहे. आणि इथे माझ्या मागे बघायला तर पूर्ण पावसाचं वातावरण झालेलं आहे ऑलरेडी. ही एक्स्ट्रीम केस होणार आहे असं वाटतंय. कारण आता जो समोरचं वातावरण जे झालेलं आहे इथे बघाल, हा पूर्ण कोन तयार झाला आहे आणि इथून जबरदस्त प्रेशरने पाऊस येतो आहे. आणि विंड पण तेवढीच आहे, गस्ट पण तेवढीच वाटते. तर बघूया ह्याच्यात काय होतं आहे. असं वाटतं की हा ओव्हरकास्ट आणि ह्या वातावरणात माईट बी काहीतरी स्ट्राईक होईल. क्रेझी वाटतं. हा पूर्ण व्ह्यू बघा. आणि आपण रॉड टाकलेलं आहे ऑलमोस्ट नसत्याच्याच साईडला. तर लेट्स सी. तर हे खूप जास्ती एक्साइटिंग होणार. पाऊस ऑलरेडी आलेला आहे. आता कोणत्याही क्षणी इथे पाऊस चालू होईल ह्या स्पॉटला. तर आला पाऊस आला. मागच्या साईडला पूर्ण पाऊस पडतोय. आणि तो ट्रॅव्हल थोडा विंडमुळे असा होत आहे, आपल्या दिशेने नाही, तर ऑलरेडी आपल्या डोक्यावरनं आलेला आहे तो. तर इथे ह्या साईडला बघाल ना, तर हे पूर्ण तोच ढग आहे जो कनेक्टेड आहे इथपर्यंत. आणि तो आपल्या डोक्यावरनं असा पास होतोय. पाऊस पडतो तिथे. आणि आता ह्या ठिकाणी इथे पण पाऊस सुरू झालेला आहे. बघा, क्रेझी एक्सपिरियन्स मॅन. जबरदस्त. आता पावसात ही जी धमाल आहे बघा, विंड बघा, मागे पूर्ण झाडं हलतात वरपर्यंत. बेकार विंड आहे. म्हणजे ती घसत आहे ती खूप जास्ती फास्ट आहे. आणि ते पास होतं इथून. आणि तुम्हाला जाणवत असेल पूर्ण एरिया बघा, पूर्ण ही झाडं बघा या साईडला. इथून विंडच्या प्रेशरनी ढकलली जात आहेत. तर आता आपण इथे किती वेळ थांबणार आहोत हे पुढचे काही मिनिट्सच आपल्याला सांगून देणार आहेत. की जर विंड खूप जास्ती असेल तर आपण इथून हायर ग्राउंड्स माईट बी आपल्याला जिथे आपण बाईक पार्क केली तिथे जाऊ. माईट बी हा प्रवास एंड पण होईल. तर ही सुद्धा एक्साइटिंग गोष्ट तुम्हाला नक्की आता थोड्या वेळातच बघायला मिळेल. मला असं वाटलेलं हा संध्याकाळपर्यंतचा प्रवास असणार आहे. आता ज्या प्रकारचं क्लायमेट आपल्याला बघायला मिळतं आहे त्याच्यामुळे असं वाटतं आय थिंक हा माईट बी काही तासांचाच प्रवास असू शकतो. तर स्टे ट्यून राहा. आपण जेवढं शक्य होईल तेवढं इथे थांबणार आहोत. आणि जसं ही रिस्क खूप जास्ती वाढायला लागते तसं लगेचच आपण इथे एक्झिट करणार आहोत. तर स्टे ट्यून. आता हा पाऊस आहे इथे. आणि तिकडे समोर एक माणूस आहे जो शेंडी बघतोय. सो आपल्याबरोबर एक कंपनी आहे त्या बाजूला. रॉड पण एकदा बघायला पाहिजे आपल्याला काय आहे ॲक्शन. प्रेशर खूप आहे लाईनवरती.
असं वाटत नाही की अजूनपर्यंत आहे. बाकी या पूर्ण किनाऱ्यावर आता कोणी नाही आहेत. इथे काही कुत्रे होते जे पण आता आश्रयाला खाली झाडांच्या खाली जाऊन लपत आहेत. आणि झालेला आहे तो पास, जो तुम्हाला ढग सांगत होता, इथून पूर्ण पास झालेला आहे. आणि पाऊस जोरात आलेला आहे. या लाटा खूप मोठ्या आहेत. विंड खूप आहे, खूप जबरदस्त प्रेशर आहे विंडला. आणि त्यासोबत पाऊस पण जोरदार पडतोय. ते रॉक्स आहेत खाली काही, आपल्याला थोडा क्रॉस जाऊन ते काढावे लागणार आहे. लेट्स सी. आई ग, वारा आणि पाऊस. हा, ये पाऊस आता थांबलेला आहे. आणि अजून तरी एक छोटीशी स्ट्राईक होती ह्याच्या आधी ते बघितली, बारीक काहीतरी बाईट करत होतं पण समजलं नाही. तर कास्ट आपण इथे जवळच केलेली आहे आता. लेट्स सी. हे आहेत आपल्याबरोबर आणि इथे एक मागे बसली आहे. ह्या तिघांना पण माहिती आपल्याकडे भेट आहे आणि ते वाट बघतात कधी देणार. तर जो पाऊस बघितला तो जबरदस्त होता. त्याबरोबर आत्ता जरा आराम आहे, थोडा पाऊस कमी झालेला आहे. पण अजूनपर्यंत स्ट्राईक नाही आहे. पण हे जे वातावरण आहे ना, हा अनुभव खूप जबरदस्त वाटतो. बघूया. या एरियात असं वाटतं इथे काहीतरी ॲक्टिव्हिटी होईल लवकरच. हल्ली गेले काही दिवस आम्ही ट्राय करतो आहे, पण म्हणजे जे जवळचे एरियाज आहेत तिथे ॲक्च्युली पाणी एवढ्या करंटमध्ये आहे की मोठे सिंकर लावून पण तिथे बसत नाही आहेत. बघूया. सो आता आपण स्पॉट थोडासा चेंज केलेला आहे. त्या एरियाला नसत्याकडे तिथे आपण मारत होतो, तिथून आता आपण पुढे आलेलो आहोत. आणि हा ओपन पूर्ण बीचचा एरिया आहे जो एरिया आपण निवडलेला आहे. आणि त्यासोबतच तिथे असं वाटतं की काही ना काहीतरी हुकअप होणार. कारण मेन रिझन हे आहे की हा एरिया खूप जास्ती स्टीप आहे. आपण थोडं पुढे कास्ट केलेलं आहे, तर थोड्या वेळानंतर परत काढून अजून थोडं मागे कास्ट करायचा प्रयत्न करूया. चला ती.
जवळजवळ ऊन बघाल प्रॉपर सूर्य आलेला आहे आणि अजूनपर्यंत काही एक स्ट्राईक नाही आहे. पाऊस झाला, ऊन झाला, स्पॉट चेंज झाला, सगळं केलं पण अजूनपर्यंत स्ट्राईक नाही. आणि आता आपल्याला अनफॉर्च्युनेटली हा प्रवास इथे थांबावा लागणार कारण ह्याचं कारण आहे ना हे आहेत. मी जस्ट इथे बेट मारायला गेलो आणि त्यांनी पूर्ण जे काय बेट होतं ना सगळं संपवून टाकलेलं आहे. तर आपल्याकडे आता लास्ट बेट जे हुकवर आहे तेच आहे. एकदा ते संपलं की पॅकअप. मासा आहे कमॉन. ओके, फायनली वी हॅव समथिंग ऑन द लाईन. बघूया, काहीतरी लागलेलं आहे. ऑलमोस्ट लास्ट कास्ट होती. आता बघूया ह्याच्यात काय होतं आहे काय, कारण कचरा भरपूर लागतो आहे. आताच्या प्रकारे ॲक्च्युली ड्रॅग वाजायला लागलेला असं वाटतं की काय ना काहीतरी हुकअप झालेलं आहे पण तसं काय नव्हतं. करंट ॲक्च्युली खूप जास्ती आहे आणि त्याबरोबर पाणी पण थंड आहे. आणि आता बघाल तर वातावरण परत पावसाळी होतं आहे, सगळे ढग भरतात इथून. आणि परिसर अतिशय सुंदर जागा आहे आणि अनुभव त्याचा तितकाच सुंदर वाटतो आहे. तर त्यासोबत मासा आता जर लागला तर नेक्स्ट लेवल असणार. नाही तर डिरेक्टली आपण आता हा परतीचा प्रवास तिथे भेटूया. इकडे मागे आपल्याला एक मित्र भेटला आहे, त्यासोबत इथे एक आहे प्रोटेक्शन, त्यासोबत तिथे एक आहे. तर ही जागा पूर्णपणे आयसोलेटेड आहे. आता इथे कोणी नाही आहे. हे तिघे आहेत जे कंटिन्यू फ्लो जिथे जिथे मी जातो आहे ना तिथे ते येत आहेत. आणि हा बरोबर आता मागे येऊन इथे बसला आहे. सो दॅट्स इट. आय थिंक हा प्रवास आपण इथेच पॉज करूया, पुन्हा भेटूया. आणि आय थिंक नेक्स्ट टाईम डेफिनेटली काय ना काहीतरी होईल असं वाटतं आहे. तर बघूया.